मावळ तालुक्यातील 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समितीच्या जागेकरता ही निवडणूक पार पडते आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या युतीचे अधिकृत उमेदवारांचा अर्ज भरण्याकरता मोठ्या संख्येनं माझ्या मावळ तालुक्यातील उपस्थित असलेले सर्व वडीलधारी माझ्या माय भगिनी, सहकारी बांधवांनो आणि पत्रकार मित्रांनो, वेळ अधिकचा झाला, 1 वाजेपर्यंत आपली वेळ होती, म्हणून व्यासपीठावरील मान्यवरांचा नामोल्लेख केला नाही किंवा ज्यांना बोलायचं होतं त्यांना बोलता आलं नाही, देता आलं नाही, त्याबद्दल देखील मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि आज खऱ्या अर्थानं या मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष या पक्षाकडे मागणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी ज्या ज्या माझ्या माघारी घेतली, मी त्या सर्वांचं प्रथमतः अभिनंदन करतो, त्यांचे आभार देखील व्यक्त करतो. मी सातत्यानं प्रत्येक भागामध्ये गेल्यावरती, आपल्या गावात वाड्यापाड्यावरती गेल्यावर सांगतो की मागच्या वर्षी सुनील शेळकेची निवडणूक झाली. या सुनील शेळकेला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, विश्वास दिला, काम करण्याची संधी दिली. आणि यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुका असतील किंवा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील, ह्या निवडणुका माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत. सर्वसामान्य कार्यकर्ते ज्यावेळेला आपले प्रतिनिधी म्हणून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून जातील, त्यावेळेला मला देखील त्यांचा खांद्याला खांदा लावून साथ मिळेल आणि वाड्यापाड्यावरती जाऊन आपली विकास कामं, शासकीय योजना घराघरापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक सुनील शेळकेची समजू नका, सुनील शेळकेची अस्तित्वाची देखील नाही, तर ही निवडणूक या मावळ तालुक्याच्या सर्वांगीण विकास कामांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे. म्हणून मागील नगरपालिकेच्या निवडणुकीचा आपण सगळ्यांनी वृत्तांत घेतला, परिस्थिती पाहिली. आणि त्यानंतर जे तालुक्यात आपण महायुती म्हणून एकत्रितपणानं पुढे जायचा निर्णय काही मंडळींनी केला, त्यात बदल केले, त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी दिलेले निर्णय बदलले आणि आपल्याला लढण्याची वेळ आणली. तळेगाव नगरपालिकेमध्ये 17 जागा आपल्याला आणि 12 जागा भारतीय जनता पक्षाला दिल्या होत्या. त्यातल्या 10 जागा आपल्या बिनविरोध केल्या, त्यांच्या 10 जागा बिनविरोध करून घेतल्या. 7 जागेवरती आपल्याला लढावं लागलं, त्यांची 1 जागा बिनविरोध दिली होती, तिथं लढावं लागलं. आणि 8 जागेवरती ज्या ठिकाणी आपण लढलो, 8च्या 8 जागेवरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक निवडून आले. लोणावळा शहरात देखील सांगितलं होतं, मुख्यमंत्री मोदयांनी सांगितलं की आपण सर्वांनी जो सुनील शेळकेनं निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये आपण देखील सहभागी व्हा. त्याचा पर्याय किंवा त्यांनी दिलेला निर्णय तो योग्य आहे. लोणावळ्यामध्ये उपनगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि भारतीय जनता पक्षाचा तळेगाव नगरपालिकेत असेल तर काही हरकत नाही. आणि ते ऐकलं, समोर होकार दिला. आणि त्यानंतरनं नगरपालिका लोणावळ्यामध्ये येऊन ज्यावेळेला त्यांच्या मंडळींना भेटले, जागेवरती भूमिका बदलली. ज्या ठिकाणी सांगितलं होतं की तुम्ही भूमिका बदलू नका, याच्यामध्ये राजकारण करू नका, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष होईल, 10,000पेक्षा अधिक मताधिक्य घेऊन लोणावळा नगरपालिकेचा आपला नगराध्यक्ष झाला. वडगावची देखील तीच परिस्थिती होती. आमची आबोलीताई होती, कुडेताई होत्या, या दोघींमध्ये आम्हाला समझोता करता करताच दमछाक झाली. आणि त्यातून शेवटी आबोलीताईला आपण द्यायचं. नंतरचा काळ आपण भारतीय जनता पक्ष जर आला तर त्यांनाही द्या, पण हे सामोपचाराने मिटवा. काय अप्पा? आणि ते सामोपचाराने मिटवावं म्हणून 2.5 वर्षाचा फॉर्म्युला त्यांना दिला. तो फॉर्म्युला मान्य केला नाही.
आज आपले वडगाव नगर पंचायतमध्ये देखील आपलं नगराध्यक्ष आणि आपले नगरसेवक एक हाती सत्ता आली. माझा सरळ आणि सोपा पर्याय होता, सांगणं होतं की जर राज्यामध्ये आपण महायुती म्हणून एकत्रपणे लढत असू किंवा आपण सरकार म्हणून या राज्याचा कारभार करत असू तर मावळ तालुक्यात कशा करता संघर्ष लावायचा, मावळ तालुक्यामधल्या जनतेला आपण का वेठी धरायचं, का आर्थिक तोट्यात आणायचं, गावात वाड्यापाड्यात का वादावाद लावायचा, का गटातटाचं राजकारण करायचं. जर तुम्ही आणि आम्ही आपण जर 4 मंडळी एकत्र बसलो तर या तालुक्यात सामोपचाराने सगळ्या भूमिका किंवा सगळे निर्णय होऊन जातील. परंतु त्यांना जे करायचं ती करायची भूमिका ठेवली, नंतर निर्णय केला. काही झालं तरी येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला आपण युती करायची नाही, जे होईल ते होईल. आणि हे सगळी परिस्थिती पाहिली, समोरचे मंडळी गावागावांनी फिरू लागली, कुणाला समोर उमेदवारी मिळत नाहीये, त्यांना भेटून सांगायला लागले तुला जर नाही मिळाली तर आम्ही देतो. आता अनेकांची नावं घेता येईल परंतु त्यात आता जात नाही. बऱ्याच ठिकाणी प्रयत्न केले परंतु ज्या ठिकाणी माशी शिंकणार होती तिथं शिंकलीच. की ज्या प्रशांत भागवतला मागच्या सव्वा वर्षापूर्वी आम्ही सांगितलं की प्रशांत भाऊ जर ओबीसी आलं तर आपल्या जो गट आहे त्या गटात किंवा गणामध्ये तुला उभं करणार किंवा ताईला उभं करू, तू तयारी कर. तयारी करत होता. त्या ठिकाणी सर्वसाधारण आलं, पुरुष म्हणून जागा आली तर विठ्ठलांना यांना तिथं आपल्याला संधी द्यावी लागेल आणि सर्वसाधारण महिला आली तर दुसरा देखील पर्याय आपल्याला काही काढावा लागेल. परंतु त्यानंतरनं हा बाबा काही ऐकत नव्हता. हा फिरत होता, कार्यक्रम घ्यायचे तू कार्यक्रम घेत जा, आम्ही तुझ्या व्यासपीठावरती आहे, तुला कुणी काही म्हणालं तरी आम्ही तुमच्या पाठीमागं तुझ्या मागं खंबीरपणे उभे आहोत हे सांगून प्रत्येक वेळोवेळी त्याला देखील साथ दिली. आणि त्यानंतरनं गणेश उत्सवामध्ये जे जे इच्छुक वराळे इंदोरी गटामधले उमेदवार आहेत त्या सगळ्या उमेदवारांनी एकत्रितपणाने गणेश उत्सवाच्या मंडळांना भेटी द्या. त्यावेळेला विठ्ठल अण्णांनी सांगितलं मला जरा चित्र वेगळं दिसतंय. अण्णा म्हणाले तो बाहेर सांगतोय की जर सर्वसाधारण आलं तरी आम्हीच लढणार आणि ओबीसी आलं तरी मीच लढणार. म्हणलं तुम्ही अण्णा काळजी करू नका, प्रशांत आपल्या विचाराचा आहे, तो आपल्या शब्दाच्या पुढे जाणारा कार्यकर्ता नाही. काही दिवस ओलांडले, आरक्षणं पडली आणि आरक्षणानंतरनं जे काही आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की ज्या ठिकाणी सर्वसाधारण आलं तिथं ओबीसीला जागा मिळाला नाही. तिथं सुद्धा मी प्रशांत भागवतला सांगितलं जरी दोन्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेला सर्वसाधारण म्हणून आले असलं तरी ओबीसी असला तरी मी जातीपातीचं राजकारण करणार नाही, तुला वरती किंवा खालती संधी द्यायची जबाबदारी माझी असेल. आणि या सगळ्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये विधानसभेच्या काळात आपल्या मागे आरपीआय होती, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष होता, पण नगरपालिकेच्या निवडणुकीत आरपीआय सोबत आपण युती केली नाही. मग राहिलं फक्त स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष. मग ग्रामीण भागात आपल्याला जर ताकद पाहिजे तर दुसरी ताकद होती ती सहकार महर्षी माऊलीभाऊ दाभाडेंची. म्हणून या सगळ्या मान्यवरांनी तालुक्यातल्या प्रमुख नेत्यांनी सांगितलं की जर आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सगळे उमेदवार निवडून आणायचे असेल तर तुम्ही माऊलीभाऊ दाभाडेंच्या घरात एक उमेदवारी दिली पाहिजे. माझा तर नकार होता. म्हणलं नाटक होतं, काही मंडळी राजकारण करतील आणि त्यातून चुकीचा मेसेज देण्याचं काम करतील. शेवटी राजकारण आहे, राजकारणात कुठले मुद्दे मिळतील आणि त्याचं कसं भांडवल करतील हे सांगू शकत नाही. परंतु राजकारणाच्या पलीकडे जाऊन ज्या वेळेला मी प्रशांत भागवतला भावासारखा आणि त्या मेधाताईला बहिणीसारखं समजत होतो, त्यांना पाहिजे त्या ठिकाणी उभा राहत होतो आणि शेवटचे काही 15 दिवस महिनाभर राहिला, गणेश भाऊ खांडगेंना म्हणलं तुम्ही आता निर्णय घेऊन टाका, कुणालाही द्या पण ते क्लिअर करा. गणेश भाऊ खांडगेंनी त्यांना बोलवलं, म्हणले काय करायचं.
नाही म्हणले तुम्ही निर्णय घ्या, तुमच्या निर्णयाच्या पुढे मी जाणार नाही. म्हणले तू एक काम कर, पंचायत समितीला मेधाताईला दे, आपण तिला पहिलं सभापती पद देऊ आणि जिल्हा परिषदेला तुला कॉप्शनमधनं 2.5 वर्षाकरता जिल्हा परिषद सदस्य म्हणून करू. बाबाला निर्णय दिला. मग त्यावरती त्यांनी सांगितलं तुम्ही मला पंचायत समिती देऊ म्हणून सांगता, पण सुनील नाना भोंगाडे माळवाडीमधून तयारी करतोय, त्याचं काय? त्यावरती त्यांनी सांगितलं सुनील नानाला बोलून घ्या. मी बोलून घेतलं. सुनील नाना, बबन दादा, सगळा परिवार आला. त्यांनी सांगितलं जर आमच्या गावात जिल्हा परिषद उमेदवारी देत असाल तर आम्ही 2 मिनिटात थांबायला तयार आहोत. त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, त्यांनी माघारी घेतली. नंतर बाबा म्हणाला इंदुरीमधून दिलीप भाऊ ढोरेरे उभे राहत आहेत, त्याचं काय? दिलीप भाऊ ढोरेला बोलून घेतलं आणि सांगितलं दिलीप भाऊ तुला थांबावं लागेल, पक्षाने निर्णय घेतला तर मला थांबलो. तिसरा मुद्दा घेऊन आला, मला संदीप काशी दाभाड्यांच्या पाहुणे आहेत आणि त्यांना भाजपची उमेदवारी मिळाली तर ते दोघं एकत्रितपणाने मला पाडतील. संदीप काशीदांना जाऊन भेटायला लावलं आणि त्यांना सांगितलं जर तुम्ही पंचायत समितीची उमेदवारी घेतली तर मी प्रशांत भागवतला जिल्हा परिषदेची उमेदवारी देणार. त्यावरती म्हणाले मी विचार करतो, माझ्या पक्षश्रेष्ठींशी बोलतो. ते भाजपवाल्यांना जाऊन सांगितलं आणि त्यानंतरनं तेही प्रशांत भागवतच्या समोर भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेणार नाही म्हणून जाहीर केलं. सगळं पाहिजे त्या पद्धतीनं त्यांच्या मनाचं समाधान होतपर्यंत ज्या ज्या त्यांनी अडचणी सांगितले, जे जे प्रश्न मांडले ते गणेश भाऊ खांडगेंनी सोडवले. आणि शेवटच्या 2 दिवसामध्ये शुक्रवारी ज्या वेळेला भेटले, पहिलं मोठं गुरुवारी भेटले का आपल्याला? हां, गुरुवारी भेटले आणि गुरुवारी सांगितलं तुम्ही मला पंचायत समिती मेधाताईला द्यायच्या ऐवजी ती मला द्या आणि पंचायत समितीचं उपसभापतीपद मला पहिलं 2.5 वर्ष द्या. त्यावरती गणेश भाऊन सांगितलं 2.5 वर्ष अख्खं देता येणार नाही, तुला 1.5 वर्ष देतो आणि 1 वर्ष आपल्याला दुसरं कोणाला तरी जो आपला विजय असेल त्या ओबीसी समाजातला किंवा इतर व्यक्तीला द्यावं लागेल. ठीक आहे म्हणला, काही हरकत नाही, मला 1.5 वर्ष पहिलं पाहिजे, देतो. नंतर मला जिल्हा परिषद द्यायच्याऐवजी मेधाताईला जिल्हा परिषदेचं सदस्य करा 2.5 वर्षाकरता. ठीक आहे, तेही तुझं मान्य केलं. दोघंही मेधाताईला आणि प्रशांत भागवतला दोघांनाही 2 ठिकाणी सन्मान द्यायचा. या व्यासपीठावरती ज्यांनी माघाऱ्या घेतल्यात किंवा आज समोर जे जे इच्छुक होते त्या दोघांमध्ये कुणाला एवढं दिलं का हो? एवढं मान्य केलं? मग याच्या पलीकडे जाऊन शनिवारी सकाळी हा बाबा आला, सकाळी फोन केला मला भेटायचंय. म्हणलं मी माळेगावच्या कार्यक्रमाला चाललोय, तू लवकर भेट. म्हणलं मी हायवे रोडने निघालोय, आमच्या त्या संदीप भाऊ गराडेंच्या घरी येतो का? ते येतो म्हटला. तिथं आला. हा एकटा नाही आला, हा भारतीय जनता पक्षाच्या 2 नेते मंडळींना घेऊन आला, निवृत्ती भाऊ शेटे आणि अण्णासाहेब भेगडे. फॉर्म्युला घेऊन आले. म्हणाले जर या गटामध्ये 2 जागा राष्ट्रवादीला दिल्या आणि 1 जागा भाजपला दिली तर काय? मी म्हणालो प्रशांत भागवतला सोडून मी काही करू शकत नाही. संध्याकाळी मीटिंग आहे, मीटिंगमध्ये निर्णय घेतो आणि तो तुम्हाला कळवतो. पण दुसरीकडं भारतीय जनता पक्षासोबत याच्या अंतर्गत बैठका सुरू होत्या ही सुद्धा मला माहिती होती. पण मी म्हणालो भाजपच्या लोकांनी जरी बोलवलं तर आपण गैरविश्वास का दाखवायचा? तो आपल्या विश्वासातला कार्यकर्ता आहे, आपला सहकारी आहे. ज्यावेळेला त्याला विचारलं तू बावनकुळे साहेबांना भेटला का? नाही भेटलो होतो, पण मी वेगळ्या कामाकरता भेटलो होतो. शुक्रवारी रात्री बाळा भेगडे, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि संदीप काकडे यांच्यासोबत रात्रीची गपचूप बैठक झाली. ती सुद्धा मला माहिती होती, पण मी त्यांना विचारलं नाही तुमची का बैठक झाली. मी फक्त गणेश भाऊ खांडगेंना एवढं सांगितलं होतं, जोपर्यंत प्रशांत भागवत हे होकार देत नाही तोपर्यंत पल्लवीताई दाभाडेंची उमेदवारी जाहीर करायची नाही. गणेश भाऊंनी सांगितलं, त्यांनी सगळ्या गोष्टी मान्य केल्या, त्याचा होकार आहे, त्या आनंदी आहेत. तू पण ये समोर, तू फक्त हे बोल, हे सांग आणि तुझा विश्वास दे. मी विश्वास दिला.
म्हणजे मी एक एक कार्यकर्ता एक एक व्यक्ती जपतोय, तुला सुद्धा अंतर देणार नाही. आणि मेधाताई तू देखील माझ्या बहिणीसारखी, तुला देखील कुठं अंतर देणार नाही. खांद्याला खांदा लावून संपूर्ण तालुक्यात देखील तुम्हाला बरोबर घेऊन जाईल. एवढं काय असं केलं यांनी, पक्षाकरता काय योगदान होतं याचं की एवढं त्याला द्यायचं. पण एक एक व्यक्ती आपण जपायचा, सांभाळायचं हे ठरवलं होतं. म्हणून काही झालं तरी कुणाला आपल्यापासून दूर जाऊन द्यायचं नाही किंवा अंतर द्यायचं नाही, ही भूमिका माझी चुकीची होती. या बाबानं काय डोकं लढवलं, महिनाभर हे ते, हे मिळेल का, तो काय करील, हे काय करील, सगळं करून घेतलं. आणि शेवटच्या संध्याकाळी 7 वाजता पत्रकार परिषद होणार, हे नावं जाहीर होणार, याची फक्त तो वाट पाहत होता. 7 वाजता पत्रकार परिषद होण्यापूर्वी ती 8 वाजेपर्यंत मला यायला उशीर झाला. 7:10 राजीनामा गणेश खांडगेंक दिला. आणि गणेश भाऊला सांगितलं की माझा राजीनामा. मला त्यांचा फोन आला, म्हणले राजीनामा पत्र दिलं. म्हणजे फोन करत होतो, फोन स्विच ऑफ झाले. प्लॅनिंग कसं करावं. 7 वाजता मला उमेदवारी दिली नाही म्हणून मी 8:30 वाजता माझ्यावर अन्याय झाला, भारतीय जनता पक्षाने मला उमेदवारी दिली. हा संदेश गावागावापर्यंत पोहोचवायचा होता. अरे खुल्या मनानं सांगायचं, मला तुम्ही जे काय देताय ते मला मान्य नाही, मी भारतीय जनता पक्षात किंवा मला इतर ठिकाणी येत आहे, मी तिकडे जायला तयार आहे, मला जायचंय. मी सांगितलं असतं तुझं चांगलं होत असेल तर तू जा, किंवा त्याच्याऐवजी यांना म्हणाला असतो दाभाडे कुटुंबियांना पल्लवीताईला उमेदवारी देऊ नका, त्याला द्या. पण सांगायचं एक आणि आतून एक करायचं. मी प्रशांत भागवतांना सांगू इच्छितो, ठीक आहे तुम्ही भूमिका बदललीत, तुम्ही गेलात, तुमचं काय राजकीय असेल ते होईल, परंतु तुम्ही केसाने गळा कापलात. राजकारण सोडील पण प्रशांत भागवत तुझ्या आयुष्यात दारात कधी असून येणार नाही, कधीच येणार नाही. इमानदारीनं तुझ्या सोबत राहिला. माझ्या ऑफिसमधली पोरं फोडून त्यांना पैसे चालू केले, त्यांच्याकडनं माझ्या ऑफिसमधला सगळा डाटा घेऊन गेला. गावागावातल्या माझ्या महिला भगिनी, गाव अध्यक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना पैसे देऊन कसं आपल्याला गावात पोचता येईल त्याचा प्रयत्न केला. आमची उमाताई शेळके आली का? उमाताई कुठे? राजीनामा दे, पैसे देतो, इकडे ये, आलं ना ऑफर? आली ना? अरे घ्यायचे पैसे कशाला सोडायचं, आपला फॉर्म्युला आहे, पैसे मला दे बाई, तू कशाला काळजी करतो, पैसे देतो. अरे ज्या माझ्या बहिणींनी गावागावापर्यंत पोचवलं त्यांनाच पैसे देऊन म्हणतो आता या इकडं. पैशाची मस्ती आणि पैशावरती फक्त तुम्ही सगळं जिंकाय निघालात. मला हे सांगायचं आहे, तुम्ही राजकारण करता, तुम्ही डोक्यानं करता, मी मनापासून दिल लावून जीव लावून सगळ्यांना बरोबर घेऊन राजकारण करतो. आणि तुम्ही जर माझ्या मनाला वेदना देऊन जर जाणीवपूर्वक जर खोट्यापणानं करत असाल, माझी गावागावात बदनामी करता, सुनील शेळकेनं आमचा घात केला, सुनील शेळकेनं आमचा विश्वासघात केला, आम्हाला फसवलं. अरे या भूमीत मी आज 4थी निवडणूक लढतोय. इथनं भाषण देताना माझा पोटोबा देखील साक्षीदार आहे, जागृत आहे. हा काळजी करू नको, खोटं नाही बोलत आपण कधी. तुला काय राजकारण करायचं प्रशांत भागवत तू कर, आम्हाला तुझ्याशी काही घेणं देणं नाही. पण आज मी सकाळी रोज उठल्यावरती बाहेर पडताना मारुतीच्या दर्शन घेऊन बाहेर पडतो. मारुती मंदिरात गेलो होतो, पाया पडून येत होतो. मला तिथं काही तेली समाजाची लोक भेटली आणि ते म्हणाले आम्ही फॉर्म भरायला चाललो. म्हणलं कुठं? म्हणले नाही प्रशांत भागवतचा. म्हणलं तळेगावची लोक एवढं, तुम्ही तिकडं फॉर्म भरायला का चालले? ना म्हणले आता त्यांनी सांगितलं समाज म्हणून आपण आलं पाहिजे. प्रशांत भागवत वैचारिक लढत होऊ दे, विचारांची विकासांची लढत कर. तुझ्यात जेवढे पैसे घालवायचे तेवढे पैसे घालून लढत कर. 5,000, 10,000, 20,000 काय पैसे वाटायच्यात वाट, पण तालुक्यात जातीपातीचं राजकारण उभं करू नको, हा तुला माझा स्पष्टपणे इशारा आहे. जातीपातीचं राजकारण मावळात तू करायचा प्रयत्न करू नको.
तेली समाज म्हणून तू आज समाजाला एकत्र करतो. आम्ही अशी दरी कधी जातीपातीत आणली नाही. ओबीसी कोण, सर्वसाधारण कोण, दलित कोण, मुस्लिम अल्पसंख्याक कोण, हे भेदभाव नाही केले. तू रंग वेगळ्या पद्धतीने देत असतील तर हे तालुक्याला अशोभनीय आहे. हे असली पद्धत तालुक्यामध्ये राजकारणात आणू नका, हात जोडून विनंती करतो. मग ही निवडणूक एका फक्त गटाची नाहीये. माझ्या दीपाली ताई हुलावळे उभे आहेत, माझा संतोष भाऊ राऊत उभा आहे, माझा आनंदा उभा आहे, माझा राहू दे बसू बसू, ही सगळी माझी मुरेताई उभी आहे निवडणुकीला. कुणाला काय करायचंय हे चांगलं समजतं. मावळ तालुक्याची मायबाप जनता सुज्ञ आहे. मी तालुक्याच्या बाहेर गेलो देखील सांगतो, कुणाच्याही नादाला लागा, पण माझ्या मावळातल्या वाड्यापाड्यावर राहणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या नादाला लागू नका. कुणाचा कार्यक्रम कधी करतील सांगू शकत नाही. जे लोक मागच्या 10 महिन्यापूर्वी 12 महिन्यापूर्वी माझ्या आया बहिणींना बोलत होते, लाव रे तो व्हिडिओ, कुठे लाव तो व्हिडिओ. तुमच्या गावातली एक कोणतरी सर्टिफिकेट आणि ती सांगते, ह्या महिला भगिनी अण्णा सर्व माझे नातेवाईक आहेत, पण मी आज थोडंसं बोलतो, तिच्या दारातला वाटा मी केलेला आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे का? जे तुमच्या गावातले सर्टिफिकेट की विकास पुरुष कोण आहे, तिला माहितच नाही. तिने दिवाळीमध्ये रांगोळी काढली का त्याच्या घरामध्ये? तिच्या घरामध्ये जर तिने रांगोळी काढली असेल तर त्या वट्यावरती, तिच्या घराच्या पायरीवरती तिचा वटा मी केलेला आहे. त्या सर्टिफिकेट सांगू नये. बोराडेवरती रस्ता मी केला, शिंदे पाड्यावरती रस्ता मी केला, आणि ज्या वेळेस ही सर्टिफिकेट राहते ती सांगते विकास पुरुष. कसला विकास पुरुष? काय केलं त्यांनी? हे मी आज तुमच्या मंदिरात तुमच्या ग्रामस्थाच्या साक्षीने आणि सर्व ग्रामदेवाच्या साक्षीने सांगतो, मी ह्या गावामध्ये काय केलं हे मी 5 वर्ष तुम्हाला कोणालाही बोललो नाही, आणि मी कधी दाखवले नाही की मी हे केलं आणि मी ते केलं. पण कोणतरी येत आणि मी आता हे काय त्यांचे डोळे गेलेत का? तिचे डोळे गेलेत का त्या सर्टिफिकेट? कोणाला तरी साड्या ती बाहेर याला जागा दाखवायची आता. तुम्हाला सगळ्या आया बहिणींना सांगतो, पुरुष मंडळी माग आहेत, पण खंबीर साथ कोणाची आहे सुनील शेळकेला? तर माझ्या आया बहिणींची. हात जोडून विनंती आहे माझी, ही लढत दीपाली ताईची नाहीये, ही लढत माझ्या महिला भगिनीच्या अस्मितेची आहे, तिच्या प्रतिष्ठेची आहे. जी घरची लक्ष्मी आहे तिला हा बादर जे काय बोलला ना, यादाच्या पैशावर एवढी टिचरभर कपडे घालून फिरवतो, याला एवढ्या कपड्यावर आपण काळजीच करू नका. मी सांगतो आया बहिणींनो, जर दीपाली ताईला मत नसेल ना द्यायचं, नोटाला द्या, पण ह्या असल्या नीच प्रवृत्तीला मतदान करू नका. फक्त तुमचा स्वाभिमान तुम्ही जिवंत ठेवा, तुमचा स्वाभिमान दाखवून द्या, एवढीच विनंती आहे. ज्या ज्या ठिकाणी जे जे वक्तव्य केले ते आजही डोक्यात आहेत. सर्वसामान्य माणसांना तुम्ही त्रास दिला, पैशाच्या जोरावरती जे काय दाखवायचं दाखवलं. मी कालही सांगितलं आणि आजही मीडियाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना आवाहन करतो की या पंचायत समिती जिल्हा परिषदेला आम्ही सामोरे चाललोय, तुम्ही सामोरे चाललाय. तुम्ही मतं कशाच्या जीवावरती मागताय आणि या मावळच्या जनतेनं तुम्हाला का मतदान द्यावं याचं देखील उत्तर गावागावात जाऊन सांगावं, द्यावं. आणि आजही दिलं तरी चालेल. आणि जर तुम्हाला भारतीय जनता पक्षाला उमेदवाऱ्या पाहिजे होत्या, तुम्हाला संधी पाहिजे होती, तर तुम्ही आमच्या संघ कॉम्प्रोमाइजची भूमिका का घेतली? निवृत्ती भाऊ शेटे, आज आपल्याला विनंती आहे की आपण येणाऱ्या काळामध्ये जे काय सांगितलं की आम्ही बिनविरोध देऊ, आमच्या राजेंद्र कडलकला बिनविरोध देऊ, आमचा राजेंद्र कडलक उमेदवार आहे, त्याला बिनविरोध द्या, तुमचं अभिनंदन करू.
दिलेला शब्द पाळा. पंचायत समिती जिल्हा परिषद गटात 2 जागा राष्ट्रवादीला देऊ, शब्द पाळा. मग येणाऱ्या काळामध्ये या मावळच्या मायबाप जनतेला सांगतो, हा सुनील शेळके अहो रात्र तुमच्यासाठी उभा आहे, तुमच्या सुखा दुःखात उभा आहे, तुमच्या अडीअडचणीत उभा आहे, तालुक्याच्या विकासाकरता उभा आहे. या निवडणुकीमध्ये या पंचायत समितीमध्ये तुमच्या विचाराचे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराचे सभापती आणि सदस्य निवडून द्या. गावात वाड्यापाड्यापर्यंत 90% कामं करण्याची जबाबदारी माझी आहे. खाली बस, खाली बस. एक मिनिट. ही संस्कृती नाही. ते त्यांच्या मार्गाने चालल्यात. आपल्या बस खाली रे, आपल्या मार्गाने चालू द्या. हे प्रदर्शन दाखवायचं नाही. आपण आपले विचार मांडतोय, आपल्या विचारांना आपण पुढे चाला. तुम्हाला एक गाणं माहिती आहे ना, एकटा बास. काळजी करायचं कारण नाही. आज सांगू इच्छितो, या सुनील शेळकेला या मावळच्या मायबाप जनतेने आमदार केला. राज्यामध्ये युती म्हणून फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, शिंदे साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये 1 वर्षाच्या आत 200 कोटीहून अधिक कोटीचा निधी आणला. समोरच्यांना 20 कोटीचा निधी आणलेला दाखवा. आणि शेवटचं जाता जाता सांगतो, कृपया करून तळेगाववाल्यांच्या राजकारणाच्या नादी लागू नका. तुमच्या गावातलं, तुमच्या भागातलं जर बिनविरोध होत असेल, एकत्र मग बसा, बिंदास निर्णय घ्या. माझा पाठिंबा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.